आकाश शेखर दुबैया यांच्या मृत्यूनंतर श्रीरामपूर शहरात संतापाची लाट उसळली असून आज या घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय श्रीरामपूर बंद पाळण्यात आला। विविध सामाजिक संघटना, व्यापारी आणि नागरिकांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली। अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज श्रीरामपूर येथे येऊन मृत आकाश शेखर दुबैया यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले। यावेळी त्यांनी कुटुंबियांशी सविस्तर संवाद साधत संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेतली। माध्यमांशी संवाद साधताना पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की या प्रकरणातील दोषींना कोणतीही दया दाखवली जाणार नाही। तपास पूर्णपणे निष्पक्ष आणि जलद गतीने करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत। कायद्यापुढे सर्वजण समान असून दोषी आढळणाऱ्या प्रत्येकावर कठोर कारवाई केली जाईल। पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे। दरम्यान आकाश शेखर दुबैया यांच्या मृत्यूनंतर श्रीरामपूर शहरात संतापाची लाट उसळली असून आज या घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय श्रीरामपूर बंद पाळण्यात आला। कालची घटना तर अतिशय निंदनीय आहे आणि मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे। निरपराध मुलाची हत्या होते आणि जे नशाखोर आहे किंवा अवैध व्यवसाय धंदे करणारे लोक आहेत त्यांच्याकडून अशा प्रकारची दहशत निर्माण करून आज गुन्हेगारीला त्यामुळे पाठबळ मिळते। ही वस्तुस्थिती आहे की त्याच्यामध्ये जे काही गुन्हेगारीकरण वाढत चाललेलं आहे किंवा त्यांना कोण आश्रय देते, कोणाचा आशीर्वाद त्यांना आहे, त्याची चौकशी करावं लागेल। परंतु मी स्वतः माननीय पोलीस महासंचालकांशी मी बोललेलो आहे की याचे पाळंमुळं उकळून काढली पाहिजे। राज्याचे माननीय मुख्यमंत्र्यांशी माझी त्या संदर्भात चर्चा झालेली आहे। परंतु हा जो प्रकार घडलेला आहे श्रीरामपूरचा, तो तर मी म्हटलं की अतिशय मी म्हटल्याप्रमाणे निंदनीय आहेच आहे। परंतु आज प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये एक मोठं भीतीचं वातावरण आहे। म्हणजे गुन्हे घडल्यानंतर आरोपी परत दवाखान्याच्या सकाळकाम हॉस्पिटल जमा होतात गुन्हेगाराला संरक्षण देण्यासाठी। मारहाण झाल्यानंतर आणखीन काही गुन्हेगार जमा होतात त्या मारहाणीला संरक्षण द्या, त्या मारेकरणाला संरक्षण देण्यासाठी। हे तर मी कधी अनुभवलंच नाही असं इतक्या वर्षामध्ये माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये। आणि श्रीरामपूर आता हे मोठ्या प्रमाणामध्ये एक क्राईम कॅपिटल म्हणतो आपण, अशा प्रकारचा आता या शहराचं नावलौकिक होतोय। त्याच्यात तर दुर्दैव काय असं पाहिजे, हे कायदे तर पुष्कळ कडक केलेले आहे। त्या माननीय मुख्यमंत्र्यांनी या संबंधामध्ये जी अंमली पदार्थ विरोधी मोहीम आहे सरकारची, त्याच्यामध्ये आता विशेष लक्ष त्यांनी दिलेलं आहे आणि आवश्यक त्या जे काही नियमात बदल असतील, कायद्यात बदल असतील, ते सुद्धा आपण केलेले आहेत। सरकारचं प्रायोरिटीज आहे या गुन्हेगारीचं उच्चाटन करणं, अंमली पदार्थाच्या तस्करीचं उच्चाटन करणं, याच्यामध्ये तर सरकारनं सगळ्यात जास्त प्राधान्य दिलेलं आहे। आता ही जी या घटनेच्या अनुसरून ज्या गोष्टी घडत आहेत, मला वाटतं याच्यामध्ये आपल्याला पोलिसांना सूचना दिल्यात तात्काळ या संपूर्ण शहराची साफसफाई करा। जेवढे कटणे शेवटी गुन्हेगाराला काय जात धर्म नसतो, तो गुन्हेगार आहे, त्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। सगळे कट्टे, त्याचे साथीदार कोण त्याच्यामध्ये आहेत किंवा कधी कधी लहान मुलांचा वापर होतोय, जेन्युइन मग त्याच्यावर कारवाईच्या मर्यादा येतात, त्याचा काही गैरफायदा या निमित्ताने घेतला जातो, अशाही तक्रारी आहेत। परंतु मला एक मोठा क्लीनअप कॅम्पेन, गुन्हेगारांचं उच्चाटन करण्याची मोहीम या शहरामध्ये जोपर्यंत हाती घेतली जात नाही, पण लोकांच्या भीतीचं मनाचं दडपणही कमी होणार नाही। दुर्दैवानं नाही, आता माझ्याकडे जी काही माहिती मिळते त्याच्यावरच आहे की बऱ्याच ठिकाणी लोकांच्या घरात घुसून महिलांच्यावर अत्याचार झाले, काही मुलांना पळून नेण्याचे प्रकार घडले। दहशत एवढी की लोक तक्रार करायला सुद्धा पुढे येत नाही। तर लोकांना पोलीस विभाग आम्हाला संरक्षण देईल याची लोकांमध्ये विश्वास नाही आहे। या काही पूर्वी 7-8 वर्षापूर्वी घटना घडल्या आणि ती मग आपोआपच ते गुन्हेगारांचं बळ वाढत गेले आणि ते मुख्य कारण आहे की पोलिसांकडून त्या वेळेला जर कारवाई झाल्या असत्या त्या काळामध्ये तर हे गुन्हेगार एवढी वाढत नसतील। पण आता मला वाटतं स्वतः जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांनी लक्ष घातलेलं आहे। आता जे नवीन आले जे SP आहेत, आता आमचे ॲडिशनल SP आहेत, DYSP आहेत, त्यांनी आश्वासित केलं आम्हाला आता पुढच्या 1 महिन्यामध्ये
याचं समूळ उच्चाटन करण्याबद्दल आता कुठेही सरकार कमी पडणार नाही, हे मी त्यांच्या माध्यमातून मी जनतेला आश्वासित करू इच्छितो. आता जे अनेक सूत्रधार आहेत त्यांना राजकीय आश्रय असतो, त्यामुळे ते त्या अशा व्यक्तींसंदर्भात आता काय कारवाई केली? तरी ज्यांना राजकीय आश्रय ज्यांचा मिळत असेल किंवा राजकीय आश्रय देण्याचा कोणी प्रयत्न करत असेल त्यांनाही त्या लोकांनाही मी सांगेल ना की कारण वास्तव त्यांच्यासमोर आलं पाहिजे. जे कोणी त्यांना पाठिंबा देत असेल, पाठवत असेल, वास्तव काय वास्तव मला वाटतं समोर आल्यानंतर मला वाटत नाही की यांना कोणी राजकीय पाठबळ देईल की यांना कोणी आश्रय देईल.